नमस्कार, मी अशोक रामचंद्र पवार, दिव्यांग सेवा संस्था चिपळूण याचा कार्यकारी सदस्य आहे. तर 14/3/2026 रोजी आमचे दिव्यांग सेवा संस्थेचे सचिव अशोक बुसकुटे सर आमचे कोकणातले बाबा आमटेच म्हणत, आम्ही त्यांना काका म्हणतो, परंतु त्यांचे कार्य इतके महान आहे की आम्हाला उचलून नेणं, सहल दाखवणं, आमची सगळी कार्य असतात ते नम्रतेने करत असतात. म्हणजे आमच्यासाठी ते काका म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत. परंतु अशा आमच्या देवाला त्या मीटिंगमधून शिवाय मॅडमने बाहेर काढणं म्हणजे आमच्यावरती अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही आक्रमकपणे शिवाय मॅडमच्या विरुद्ध भाग घेतल्याशिवाय राहणारच नाही. जोपर्यंत आमच्या काकांना अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही त्या चित्त आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, सोडणारच नाही त्यांना. हा माझा शब्द आहे. मी अशोक बुसकुटे, सचिव दिव्यांग सेवा संस्था चिपळूण. खरे तर मी दिव्यांग समन्वय समिती जिल्ह्याची जी संस्था आहे त्या जिल्ह्याचा अध्यक्षही आहे. मी दिव्यांगांच्या समस्या घेऊन गेली अनेक वर्ष सरकार दरबारी जात असतो. पालकमंत्री, संबंधित मंत्री यांच्याकडे जात असतो. यावेळेस दिव्यांगांच्या अनेक समस्या एकत्रित आल्या. मध्ये निवडणुका होत्या, त्याच्यामुळे ते शक्य होत नव्हतं, भेटीगाठी मिळत नव्हत्या. पण 14/1/2026 जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय आपुलकीने, सहानुभूतीने या समस्यांसाठी आपण काय करू शकतो, माझ्या स्तरावर काय काय करू शकतो ते मी करेन. आणि बऱ्याचशा आमच्या समस्या त्यांनी हलक्या केल्या. त्यांचा जो सहकार्याचा हेतू दिसला त्याच्यातून अखेर आमची 16 तारखेला मीटिंग ठरली की सर्व डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना बोलवून, वरिष्ठांना बोलवून तुमचे विषय इथेच आपण मार्गी काढू बरेचसे, आणि जे या स्तरावर होत नाही ते आपण मंत्रालयात मांडू. माझ्या लेटरवर पाठवून देईन मी आणि तो विषय पाठपुरावा करेन. असं सगळं निश्चित झाल्यानंतर मीटिंग ठरली. मीटिंगला मला बोलवण्यात आलं. त्यांनी सांगितलं होतं स्पष्ट की सादिक नाकाडे आणि मी असे आम्ही दोघंही पाठपुरावा करत होतो. आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दोघंजणी या, आणि त्यानुसार त्या दिवशी आम्ही गेलो. 3:30 वाजता मी जेव्हा समाज कल्याण म्हणजे आत्ताचं दिव्यांग सक्षम कार्यालय विभाग आहे तिथे गेलं असता तिथले जे कर्मचारी आंबवले म्हणून आहेत, त्यांनी तिथेच मला विचारलं की तुम्ही कुठल्या अधिकारात येणार आहे मीटिंगला, तुमचा काय संबंध. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे बहुतेक आपल्याला मीटिंगमध्ये बसू देणार नाही. आणि त्यानुसारच घडलं की जेव्हा 4:30 वाजता मीटिंग त्या दालनामध्ये सगळे लोक जमले, सगळ्या डिपार्टमेंटचे वरिष्ठ लोक तिथे जमलेले असणार, अगदी डीन घ्या हे ते सगळेजण माझ्याशी व्यवस्थित हाय हॅलो करून आले होते. आणि जेव्हा कलेक्टर येण्या अगोदरच CO मॅडमनी मला सांगितलं की तुमचं या मीटिंगमध्ये नाव नाही आहे, तुमचा काही या मीटिंगशी संबंध नाही, तुम्ही बाहेर पडा या सभागृहातून. तर मी म्हटलं माझ्याच संस्थेच्या याच्यावर पत्रव्यवहार झालेला आहे. ते म्हणली संस्था नाही, तुमची संस्थेचं नाव नाही याच्यामध्ये. तर म्हटलं मग मी यांनी उपस्थित येते की आम्ही भारताचे लोक या सदराखाली मी इथे आलेलो आहे आणि मी या मीटिंगला बसणार आहे. तर ती म्हणाली मी अतिशय विनम्रतेने सांगते, विनयाने सांगते की आम्ही भारताचे लोकांना मी ही मीटिंग संपल्यानंतर भेटीन. तुम्ही आत्ता हे करा, नाहीतर विलंब लागेल, ही मीटिंग त्याशिवाय होणार नाही तुम्ही बाहेर पडल्याशिवाय. आणि अशा पद्धतीने मला त्यांनी माझ्या वयाचा त्यांनी लिहाज ठेवला नाही. ज्या माणसांनी पाठपुरावा करून ही मीटिंग आयोजित करायला लावली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करत ही मीटिंग लावली, त्याच माणसाला यांनी बाहेर काढलं. माझा एकच सवाल आहे की मी त्या मीटिंगला जर हजर राहिलो असतो तर यांचं कुठे काय बिघडलं असतं. पण तसं झालं नाही, त्यांनी मला बाहेर काढलं. आणि मग मी त्यानुसार माझ्या संस्थेला कळवलेलं आहे की हे असं असं घडलेलं आहे आणि याच्या पुढचा निर्णय आता संस्था घेईल. सेवा संस्था चिपळूण, मी अध्यक्ष भारती पाटेकर बोलते. आमचे काका बुसकुटे काका
ते कलेक्टर ऑफिसला गेले होते, तर त्यांना मीटिंगमधून बाहेर काढलं. ते का काढलं, काय कारण आहे? ते काका आमच्यासाठी जिथे तिथे धावतात, त्यांचा अपमान नाही, हा आमचा दिव्यांगांचा सगळ्यांचा अपमान झालाय. का झालाय? आम्ही आता इथे कोणत्या गोष्टीत थांबणार नाही. म्हणजे काय कारण आहे ते तरी आम्हाला सांगा. आणि हे काकांचा वयाचा भान किंवा ते धावपळ करतायत त्याचा भान हे ठेवूनच तुम्ही बाहेर काढायची होती. हे का काढले? या दिव्यांगांचा आमचा 100-200 लोकांचा अपमान सगळा झालेला आहे. आमचा संस्थेचा अपमान झालाय सगळ्या. आम्ही इथे थांबणार नाही. आम्ही कोण हातावर चालतोय, पायावर चालतोय, कसे आमचं तुम्ही हे करणार आहे पुढे? ते सगळ्या तुमची नेमकी अपेक्षा काय? आता आमची एवढीच अपेक्षा आहे, शिव मॅडमने आमच्या काका यांना अपमानित केलेलं आहे. त्या अपमानीचा बदला आम्ही घेणारच त्यांचा. आणि त्यांनी माफी मागायची, संपूर्ण दिव्यांगजनांची माफी मागणे. त्यांचा अपमान नाहीच आहे तो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या दिव्यांगजनांचा अपमान आहे, रत्नागिरी जिल्ह्याच्या दिव्यांगजनांचा अपमान आहे. त्यामुळे शिव मॅडमने माफी मागावं, नाही तर आपलं त्यांनी पद सोडावं. जर आमच्या मागण्यात त्यांना रास्तपणे जर मान्य करता येत नसेल ना, ते पद सोडावं. आम्ही दिव्यांग आहोत, आम्हाला उचलून देणं, आमच्या सगळ्या समस्या ते काका बघतात आमचे. आणि आमच्या ते घरातील संबंधाप्रमाणे आहेत ते त्यांच्यामुळे ते त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. जोपर्यंत शिव मॅडम आमची दिव्यांगजनांची संपूर्ण माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन पाठी घेणार नाही. काय आहे तुमची आता? नाही, आता संपूर्ण जिल्ह्यातला दिव्यांग या घटनेमुळे दुखावलेला आहे. आणि सारखे फोन येत आहेत. आमचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर सगळीकडे चर्चा चालू आहे की पुढची स्टेप काय आहे. तर आत्ता सर्वानुमते असं ठरलेलं आहे की पंचायत समितीवर हे जिल्हा परिषदेवर CO मॅडमवर त्या कार्यालयाला जाऊन धडकणार आहेत. आणि त्यांची अशी अपेक्षा दिव्यांगांची की CO मॅडमनी माफी मागावी दिव्यांगजनांची. कारण हा आमच्या म्हणजे माझा वैयक्तिक अपमान मी समजत नाही, पण ते लोक ऐकायला तयार नाहीत. संपूर्ण जिल्ह्यातला दिव्यांग आता खवळला आहे, जो आम्हाला जोडलेला आहे. त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेवर धडकायचं आहे. आणि आत्ता आम्ही एक निवेदन देत आहोत. त्या निवेदन दिल्यानंतर 8 दिवस आम्ही वाट बघणार आहोत आणि त्यानुसार पुढचं आंदोलनाचं नियोजन करणार आहोत.